उरण नगरपालिकेमध्ये जर का पाहिलं असेल तर उरण नगरपालिकेमध्ये जी आतील भोगतांनी जी भूमिका घेतली आणि त्यामुळे तिथे पूर्ण पक्षाची वाताहत झालेली आहे. कारण आपण पाहिलं असेल की आयत्या क्षणी त्यांनी निर्णय घेतला कुठली युतीची. कारण आपण राज्यामध्ये महायुतीचे काम करत असताना सर्वप्रथम आपण महायुतीच्या माध्यमातून, कारण शिंदे साहेबांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं आहे की पहिले महायुती होते का बघा, महायुती झाली तर ठीक आहे, नाही झाली तर आपल्याला स्वतंत्र लढत आहे. पण तिथे कुठल्याही पद्धतीने युतीच्या बाबतीत चर्चा न करता स्वतंत्र निर्णय घेतला आणि उरण नगरपालिकेमध्ये काय परिस्थिती झाली ती आपण पाहिलेली आहे. मी त्यावर काही बोलणार नाही. परंतु आता रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्यावेळेस आमच्या चर्चा सुरू होत्या पण ती वाटाघाटी होत नव्हती आणि मग आम्हाला आदेश आला की तुम्ही फॉर्म भरा म्हणून. आणि फॉर्म भरल्याच्या नंतर, कारण AB फॉर्मला आम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर मग पुन्हा वाटाघाटी सुरू झाल्या. आणि मी त्यावेळेसच मला वाटतं आपल्याला सांगितलं होतं, तुम्ही माझी बाईट घेतली होती फॉर्म भरल्याच्या नंतर. मी त्यात म्हटलं होतं की अजूनही महायुतीची चर्चा चालू आहे, त्यामुळे काही होऊ शकतो. कारण शेवटी आम्ही केंद्रात एकत्र आहोत, राज्यात एकत्र आणि जिल्ह्यातसुद्धा एकत्र राहण्याचं आमचं उद्दिष्ट होता. मुख्य उद्दिष्ट आमचं एकच होतं की रायगड जिल्हा परिषदेवरती आम्हाला भगवा फडकवायचा आहे आणि भगवा फडकवायचा असेल तर आम्हाला महायुती केली पाहिजे. आणि या संदर्भामध्ये आमदार महेंद्र थोरे साहेबांच्या, कारण उत्तर रायगड जिल्ह्याचं नेतृत्व हे आमचे आमदार महेंद्र थोरे साहेब करतात. आणि मग आम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर आमदार महेंद्र थोरे साहेब, आमदार महेश बालदी, त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांची चर्चा झाली आणि उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये महायुती करण्याचा निर्णय घेतला. आणि हे होत असताना उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये 22 जिल्हा परिषदेच्या सीट आहेत. मग वाटप कसं करायचं, तर असं ठरलं की जिथे आमदार आहेत तिथल्या सीट त्यांनी लढवायच्या. मग कर्जत विधानसभेमध्ये आमचे महेंद्र थोरे साहेब आमदार आहेत, तिथले 8 जिल्हा परिषद संपूर्ण या शिवसेनेत देण्यात आल्या. आणि उरलेल्या 14 जिल्हा परिषद आहेत त्यामध्ये पनवेल आणि उरणमध्ये भाजपाचे आमदार आहेत, त्यामुळे त्यांना जागा असं सरळ वाटप करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठेही अन्याय होतो का नाही. ज्या उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये जेव्हा युती होते त्यावेळेस संपूर्ण, कारण कर्जत जसं आम्ही इथे 3 जिल्हा परिषद 5 जिल्हा परिषदेचे फॉर्म भरले होते तसेच कर्जतमध्ये सुद्धा 3 भरले गेले होते. त्यामुळे अशी वाटाघाटी होऊन त्या निमित्ताने आम्ही एकत्र आलेलो आहेत. आणि ह्या बाबतीमध्ये मी स्वतः भरतशेठ गोगावले साहेबांची, आमदार महेंद्र थोरवे साहेबांची म्हणजे मंत्री महोदयांची पण चर्चा केली आणि आमदार महेंद्र थोरवे साहेबांची चर्चा केली. त्यांनी सांगितले की हो, तुमची उत्तर रायगड जिल्ह्यात महायुती होते त्यामुळे तुम्ही त्यानुसार करा. म्हणजे जे अतुल भगत जे आरोप करतात महेंद्र थोरवे आक्षापायी करतात, आक्षापोटी ते आरोप करतात. त्यांचा कुठेही गेले वर्षभरात आपण जर का कारभार बघितला असेल तर तुम्ही सुद्धा पत्रकारात कुठेही शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख असताना कुठेही उपक्रम राबवलं गेलं नाही. मी मगाशी सांगितलेलं आहे की माझ्या माहितीनुसार पनवेल महानगरपालिकेचं इलेक्शनमध्ये थोरवे साहेब नव्हतेच, ते नेतृत्व खासदार साहेब करत होते. त्यामुळे हा आरोप निराधार आहे. आणि जागा वाटपामध्ये जसं मी सांगितलं की जर का 65 नगरसेवक भाजपाचे तिथे सिटिंग आहेत आणि उरलेल्या 13 जागांवरती जर का तुम्ही वाटाघाटी करताय, कारण आपल्याला सुद्धा माहिती आहे की गेल्या वेळेस शिवसेना जेव्हा लढली होती, स्वतंत्र लढली होती 2017ला, तेव्हा एकही जागा आलेली नव्हती आणि भाजपा बहुमत झाली होती. त्यामुळे सिटिंगच्या नंतरचं तो वाटप होतं आणि त्या वाटपानुसार जो त्यावेळेस निर्णय घेतला गेला असेल, आमदार खासदार साहेब असतील किंवा जिल्हा प्रमुख आमचे रामदास शेवाळे असतील, त्यांनी तो मिळून निर्णय घेतला. त्यामध्ये माझ्या माहितीनुसार महेंद्र थोरवे साहेब कुठेही नव्हते. त्यामुळे थोरवे साहेबांवरती जो आरोप करतात तो चुकीचा आहे. आपली निष्क्रियता गेल्या वर्षभरात आपण कुठलाही शिवसेनेचा पक्ष कुठं वाढवलं नाही, कुठेही मिटिंग घेतलेली नाही, ना जिल्हा परिषद तयारी केली, ना पंचायत समिती तयारी केली, ना नगरपालिकेची तयारी केली. अचानक उठून तुम्ही फक्त पक्ष करा आणि कार्य करणार नसाल तर तुमची निष्क्रियता आहे. त्या निष्क्रियतेमुळे तुम्हाला बाहेर जावं लागलं आणि कुठेतरी फ्रस्ट्रेट झालेले आहेत. त्यांनी सांगितलं की आम्ही 40 जणांनी राजीनामा दिला, पण तसं कुठे दिसत नाही. सगळे सोबतच आहेत, म्हणजे जे राजीनामा दिले ते पण आमच्यासोबत पहिल्या दिवसापासून जेव्हा मी जिल्हा प्रमुख झालो तिथून माझ्यासोबत काम करत. त्यामुळे त्यांच्यासोबत कोणीच नाही. आणि मग कुठेतरी तो राग थोरवे साहेबांवरती काढायचं ते चुकीचं आहे. आपण ज्या एखाद्या पक्षाचं काम करत असताना आपले जे नेतृत्व आहे त्यांना नेतृत्व स्वीकारून आपण पुढे गेलं पाहिजे. नेतृत्वावरच आपण जर का शिंतोडे ओरकडणार असाल तर मग तुमचं भवितव्य अधांतरी आहे. कुठेतरी वैयक्तिक राग तुमचा असेल तर वैयक्तिक राजकारणामध्ये वैयक्तिक राग चालत नाही. आमदार थोरवे साहेबांच्या नेतृत्वाखाली उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये हा पक्ष वाढतोय आणि निश्चितच आम्ही 2 नंबरचा पक्ष होण्याचा या उत्तर रायगड जिल्ह्यात प्रयत्न करणार.